चारधाम यात्रा चालू आहे आता आमची. थंडी, बाकी सगळीकडे गरमी, घरातली लोक ए सीमध्ये सुद्धा उकडून उकडून त्यांचा जीव चालला आहे आणि आम्ही मात्र इथं थंडी. केदारनाथमध्ये आज आम्ही -7मध्ये आहोत आणि गंमत म्हणजे सांगायची तर चारधाम यात्रेला तुम्ही काय काय नेणार. सगळेजण तुम्हाला खूप भीती घालतात, काय काय करतात, परंतु चारधाम यात्रा मस्त झाली ना आपली. खूप सुंदर. कशी झाली ग? मस्त. दिसतेस काय तू? दिसतेस काय? हे बघा, हे नुसतं डोकं तिकडे गेलं, हे बघा आलं तर मला काय आलं डोकं आलं. तर हे असा आमचा पसारा. आणि आता आमच्या असू दे, आणि आमच्या आता लक्षात येते, ते जरा बंद करा 2 मिनटं. तर कसं आहे की आता आपल्याला असं वाटतं की आपण चारधाम यात्रेला जाणार तर आहोत, मग काय सामान न्यायला पाहिजे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे सोशल मीडिया तुम्हाला भीती घालतं. काहीही व्यवस्थित माहिती तुम्हाला कोणीही देत नाही. हे न्या, ते न्या. आता हे बघा काय नाही. तर हे असे हँडग्लोव्ज पाहिजेत, सॉक्स पाहिजे, तुमच्याकडे खूप चांगले असे जॅकेट पाहिजेत की जे तुम्हाला आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालणारे जॅकेट इथे अजिबात चालत नाहीत. तुम्ही इथे येऊन सुद्धा विकत घेऊ शकता, स्वस्त आणि मस्त मिळतात. हरिद्वारपासून तुमची खरेदी तुम्ही करायला पाहिजे ना, ती हरिद्वारमध्ये करायला पाहिजे. आपण आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये फक्त बूट घ्या, कारण बूट आपल्याला चांगले पाहिजेत, ते 15 दिवस तरी वापरलेले असले पाहिजेत. आणि खूप काही महागडं लागत नाही हो. तुम्हाला कोणीतरी सांगतं आपल्याला खूप खरेदी करावी लागते, खूप काही खाणं घ्यायला लागतं, तळलेलं काहीही घ्यायचं नाही. फक्त कोरडे चुरमुरे किंवा डिंकाचे लाडू तुम्हाला काही घ्यायचे असतील तर, शेंगदाण्याच्या पोळ्या, तळलेलं काही घेऊ नका. अगदी लाडू चिवडा आणलात तर तो तसाच तुमच्या घरी परत जाणार आहे, हे अगदी लक्षात ठेवा. कारण इकडे आपल्याला काही खायची म्हणजे आपल्याला इच्छाच होत नाही, कारण सगळं वातावरण असं सगळं अतिशय थंडीचं आहे. त्यामुळे गरम काय मिळेल तर गरम इथं तुम्हाला सारखी मॅगी आलू पराठा, चहा, आणि जे इथं मिळतं तेच खायचं. घरातलं आणून जर का तुम्ही खायचं म्हटलं तर, आता आमचा खोकला ऐकू आला का तुम्हाला? हां, तर तसं आपण खोकतो. आम्हालाही आता सर्दी झालेली आहे, कारण केदारनाथमध्ये आम्हाला की नाही प्रचंड पाऊस लागला. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला गारा पण बघायला मिळाल्या, बारीक. आम्ही म्हटलं काय टॉक आवाज यायला लागला आहे आमच्या रेनकोटवर, तर गारा, आईस बघायला मिळाला. -7, मग आईस बघायला मिळाला. अतिशय गार वारं, थंडी, काय तुम्हाला विचारायचं नाही. त्यामुळे गरम कपडे तुमच्याकडे भरपूर पाहिजे. 2 सॉक्स घालावे लागतात, हँडग्लोव 3 आणि हँडग्लोव चांगल्या पद्धतीचे लागतात आणि साधे पण घ्यायला लागतात. कारण की केदारनाथला आपण -7मध्ये आहे, त्यामुळे तिथे आपण ते जे वॉटरप्रूफ मिळतात ना ते तुम्ही घ्यायला पाहिजेत. आणि बाकीचे लोकरीचे वगैरे जे साधे असतात ते इतर वेळेला, कारण की सारखेच काय आपल्याला ते नको वाटतात, खूप जाड असतात, मोठे असतात आणि त्यात आपल्याला हातात दुसरं काही धरता येत नाही. त्यामुळे ते पण ग्लोव्ज पाहिजेत, हँडग्लोव्ज. आणि साधे हँडग्लोव्ज लोकरीचे जे मिळतात ते सुद्धा पाहिजेत. जेव्हा तुम्ही डोक्याला टोप्या घेणार तेव्हा त्या टोप्या अशा पूर्ण बंदिस्त घ्यायला पाहिजेत. आणि त्यासुद्धा टोप्या घालताना तुम्हाला आतमध्ये रुमाल बांधावा लागतो, म्हणजे कानात कापूस घालावा लागतो, म्हणजे कानात वारं जाणार नाही. एवढी सगळी आम्ही काळजी घेऊनसुद्धा आम्हाला जो त्रास व्हायचा तो झालाच, परंतु यापेक्षाही जास्त झाला असता. तर आपल्याला कानात कापूस, पुन्हा एक आपला रुमाल. मग तुम्हाला वाटेल आमच्याकडे स्टोल आहे, हे आहे, ते काय उपयोगी होत नाही. रुमालच बांधायचा आतल्या बाजूने. आणि वरनं ह्या भागामध्ये अतिशय सुंदर टोप्या विकत मिळतात, ते ह्या भागात येऊनच विकत घ्या. आपल्या गावातनं काही आणू नका. इकडे स्वस्त आणि मस्त सगळं मिळतं आणि जे आपल्याला पाहिजे ते इथं आपल्याला मिळत असतं. त्यामुळे सगळी खरेदी, फक्त कपडे तुमचे तुम्ही घेऊन या, खाणंसुद्धा काही घेऊन येऊ नका. अगदी थोडं खाणं घेऊन या. तुमच्याकडे रिकाम्या पिशव्या भरपूर पाहिजेत. 1 बॅग घेऊन या कपड्यांची. आणि तसंही इथे खूप थंडी आहे, त्यामुळे आपले कपडे फारसे काही आपल्याला धुवायला संधी नसते. त्यामुळे तुम्हाला 15 दिवस जायचं असेल तर 5 ड्रेस आणि 2 एक्स्ट्रा, 7 ड्रेस भरपूर झाले, भरपूर. म्हणजे 1 ड्रेस 2 वेळा घालायचा का? हो, 1 ड्रेस 2 वेळा घालू शकतो, कारण की घाम येत नाही. आणि आतले कपडे आहेत ते मात्र तुम्ही एक्स्ट्रा घ्या, कारण की धुतलेत तरी ते वाळणार नाही आहेत, त्यामुळे ते तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायला पाहिजेत. पैसे तुम्हाला भरपूर घ्यावे लागतात, कारण यमुनोत्री ट्रेकलासुद्धा तुम्हाला तुम्ही घोडा तरी करणार, डोली तरी करणार, पिठ्ठू तरी करणार, कारण की वयोमानानुसार आपल्याला चालत जायला आवडत नाही. आता हे जे मेंबर आहेत की नाही, हे तरुण मेंबर यमुनोत्रीलासुद्धा चालत गेलेले आहेत बरं का, कारण कुठं जिम कर, कुठं हे कर, असं हे फॅडिस्ट मेंबर आहेत.
पण त्याचा त्यांना की त्यांनी चालत ट्रेक केलेला आहे. तर मला त्यांचं छान वाटलं की जे काही त्या जिमला वगैरे जातात त्याचा त्यांना उपयोग झालेला आहे. फिजिकल फिट पाहिजेच, तरी त्या आम्हाला उगाचच चढवत असतात, तुम्हीच जास्त फिजिकल फिट आहे, तुम्हीच जास्त असं आहे, असं आम्हाला ते चढवत असतात. तर कारण आम्ही चौघीजणी एका रूममध्ये असतो ना सारखं, मग हसत खेळत एक फॅमिली झालेली आहे आमची. रागावणं असतं, सगळंच असतं आमचं. एन्जॉय करतो आहे आम्ही खूप मस्तपैकी. 25 जण आहे आम्ही. तर त्यामुळे केदारनाथ ट्रेकला जाताना काय काय घ्यायचं, हे जे तुम्ही सोशल मीडियावर खूप जास्त व्हिडिओ बघता, काही करू नका, काही घाबरू नका. फक्त मनामध्ये इच्छा घ्या की तिथे थंडी खूप आहे तरीसुद्धा मला केदारनाथला जायचं आहे आणि पैसे मात्र हवेत. चालायचा जरी तुम्ही विचार केला तरी कशाला चालताय, जर का तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं काही गरज नाही. घोड्याचा तुम्ही थरार जो आहे तो यमुनोत्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. असंच्या असं आहे, घोडं असं उतरतं आणि आम्ही असंच्या असं पडणार कसं नाही हे आम्हाला त्यांनी आधी ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यामुळे आम्ही कोणी पडलो नाही. पण केदारनाथमध्ये आमच्यातला एक मेंबर पडला कारण घोडंच घसरलं. कारण सतत पाऊस असतो, घोडं शिशू करत असतात, चिखल असतो केदारनाथमध्ये. त्या घाणीचा वास आपल्याला फार अतिशय त्रास देतो, पण काही इलाज नाही त्याला. त्या घोड्यांचे इतरांचे कष्ट जर का बघितले ना तर मग त्या वासाचं काहीच वाटत नाही. आणि एक म्हणजे तुम्हाला पाणी जे आहे ते साधं पाणी पित राहा आणि इलेक्ट्रॉल घालून काही ORS वगैरे काही तुमच्यासोबत पाहिजे. थंड काही खाऊ पिऊ नका. आणि बोला. आणि जे पिठ्ठूवाले असतात ते आपल्याकडचे नसतात, ते नेपाळी माणसं असतात. त्यामुळं त्यांचं कष्ट करणं, त्यांचे जे कष्ट आहेत ते खरंच तिथं बघायला मिळतात आणि त्यासाठी त्यांना ते पैसे देताना आपल्या मनाला अजिबात लागत नाही, वाईट वाटत नाही. आणि एवढंच नव्हे तर आपण त्या लोकांना की नाही सुरुवातीला आपण म्हणजे काय असतं, एक शिकवून पाठवलेलं असतं आपल्याला जे जाऊन आलेत त्यांनी, की त्यांना पैसे देऊ नका, एक्स्ट्रा पैसे देऊ नका, त्यांचे जेवढे ठरवलेले आहेत तेवढंच द्या. पण अहो तुम्हाला सांगते 50 पायऱ्या चढल्यावर असं वाटतं, आपणच म्हणतो त्यांना आपण चहा पिऊया काय, आपण खाऊया काय, आपणच म्हणतो. त्यामुळे आता एक बघा, साधारणतः घोड्याला आपल्याला केदारनाथला जाताना आपल्याला घोड्याला लागतात किती, 6,500 काय, हो 3,500 एक वेळचे, वन टाईम जाऊन 3,500. हां, पुन्हा येताना सुद्धा तेवढेच घेतात. म्हणतात ते की आम्ही कमी घेतो म्हणून, पण नाही, ते तेवढेच घेतात. पुन्हा डोलीतनं जाणार असाल तर 10,000 जाताना, 10,000 येताना. तुमचं वजन जर का जास्त असेल तर तुम्हाला पैसे जास्त मोजावे लागतील. तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर 1 वर्षभर आधी वजन कमी करा. आणि दुसरी गोष्ट, आणि फक्त लगेज नेणारे सुद्धा आहेत. हा. अगदी कमी खर्चात तुम्ही जर वॉकिंग करणार असाल ट्रेक हा. तर पिठ्ठूवाले तुमचं लगेज नेतात, त्याला त्यांचे पैसे द्यायचे. सगळे आहेत इथं, पैसे मात्र तुम्ही न्यावेत. आणि मला असं वाटतं की त्या सोयीचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. आणि सरकारला त्यातलं टॅक्स जर का पालखीवाल्याला, घोडेवाल्याला जे पैसे देतो त्यातले सरकारी ह्याच्यात त्यांना पर्ची काढायला लागते. त्यातले थोडे पैसे म्हणजे काय असतात ते सरकारी खात्यात जातात हां. आणि बाकीचे मग ते 14 जणांच्या वाटले जातात. डोली. तर त्यामुळे तुम्ही पिठ्ठूही करू शकता, डोलीही करू शकता, चालतही जाऊ शकता, घोड्यावरही जाऊ शकता. पण मला असं वाटतं की आपण इथल्या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आपल्याला जर का शक्य असेल तर तुम्ही यातलं काहीतरी करावं, म्हणजे त्या निमित्ताने त्यांना रोजगार मिळतो. कारण 6 महिन्याचे कपाट, 6 महिने ह्या भागात काही उद्योगधंदा नसतोय, त्यामुळे ते शांत असतात. त्यामुळे 6 महिन्यातच ती लोक कमवत असतात. हां, हा रोजगार आपण त्यांना दिला पाहिजे. आणि इथं आलं की आपल्याला कळतं की आपण किती चांगल्या भागामध्ये राहतो, की जिथं किती सोयी. अहो इथं रिक्षा, स्कूटर, 2 व्हीलर आम्ही काहीही बघितलेल्या नाही आहेत. कारण कशा जाणार, नुसता डोंगर दऱ्याच की हो, प्राणीसुद्धा काही नाही आहेत इथं. एक घोडे बघितले आणि एक दुसरं म्हणजे गाई जरा नाही, म्हशी तर नाहीच आहेत. एक 2-4 गाई बघितल्या आणि कुत्री याक एकाच ठिकाणी, मंदाकिनीच्या तिथं 2च याक होते फोटो काढण्यासाठी, बाकी याक आढळतात इथं. हां, मग त्यामुळे कसं की इथे पर्यटन हेच मुख्य आहे. आपलं काहीतरी थोडं देणं आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालू नका पैशासाठी. एकदा पैसे ठरले तरी तुम्हाला डोलीवाले असतील तर 2,000 रुपये एक्स्ट्रा खर्च येणार आहे. घोडेवाला असला तर 1,000 रुपये एक्स्ट्रा खर्च येणार आहे त्याला खायला प्यायला देण्यासाठी, चहासाठी. आणि त्याला तुम्ही नाही म्हणू नका, कारण त्याचे कष्ट हे प्रचंड आहेत. साधा घोड्यावर आपण बसलेलो असलो तरी तो आपल्याबरोबर चालत असतो, घोडेवाला जो असतो तो, आणि तो आपल्याला व्यवस्थित घेऊन जातो. आपण पडू नये म्हणून आणि आपल्याला भीती वाटू नये म्हणून गप्पा मारत मारत नेतात. त्यामुळे तेवढं आपण केलं पाहिजे की पैशाचा विचार जेव्हा तुम्ही ह्या यात्रेला येता, ह्या धाम यात्रेला येता, 4 धामला,
पैशाचा विचार करू नका. भलेही आपण काय करतो की आपण देवळामध्ये जाऊन पावत्या फाडतो, खूप सारे पैसे त्या ठिकाणी आपण मोजतो, नंबरला लागण्यासाठी VIP पासेस काढतो आणि मग ह्या लोकांना मात्र पैसे देताना आपण किटकिट करतो. सरळ तोंडाने बघितलेली आम्ही माणसं बघितलेली आहेत की आम्ही जेवायला देणार नाही, आम्ही चहाला देणार नाही. आणि ते वाईट वाटतं असं जे काही बोलतात ते, कारण की तीच माणसं नंतर आपल्याला इतका खरेदी करताना दिसतात. आणि साधा एक खायला आणि प्यायला किती लागतात, ठीक आहे 100 रुपये मॅगी असेल, 100 रुपये आलू पराठा असेल, पण ते तेवढे कष्ट करतात आणि ते तेवढे द्या. केदार वरती डोंगरावरती सगळ्या गोष्टी महाग आहेत. सगळ्या गोष्टी, तुम्हाला पाण्याची बॉटल जी 20 रुपयाला मिळते ती वर 80 रुपये 100 रुपयाला मिळते. मग तुम्ही काय म्हणता वर मिळते, अरे तिथपर्यंत न्यायचं कसं, हा विचार तुम्ही करा. तुम्ही आणि चारधाम यात्रेला तुम्ही चाललेला आहात, ही आपली तपश्चर्या. चारधाम यात्रा ही सर्वांना मिळत नाही. ज्यांना मिळते त्यांना ही तपश्चर्या करण्याची संधी मिळालेली आहे, ती वाया घालू नका. दुसऱ्यांना वाईट बोलून करून अजिबात वाईट बोलू नका. पैशासाठीच आपण वाईट बोलतो, तेवढं अजिबात करू नका. फारसा त्रास होत नाही. काय व्हिक्स अमृतांजन वगैरे असलं सोबत घ्या, कारण ह्या गोष्टी लागतातच आपल्याला नाही म्हटलं तरी. पण आणि थंडीचे कपडे आणि ड्रायफ्रूट वगैरे असं फार काही टेन्शन घेऊ नका, लगेच जास्त घेऊ नका, कारण जाताना तुमचं लगेज खूप जास्त होणार आहे. कारण इथे शाली स्वस्त मिळतात, खूप छान छान, आपल्याला हँडग्लोव्ज लागत नाहीत तरी आपण घेऊन जातो. हँडग्लोव्ज घेऊन जातो, इथले सॉक्स घेऊन जातो, इथल्या टोप्या घेऊन जातो, 6 घेऊन जातो. म्हणजे आपण ज्यांना देतो त्यांनी खरं त्यांना ते बघितल्यावरच उकडावं खरं, पण आपण घेऊन जातो सगळ्यांच्यासाठी. शाली इतक्या उबदार असतात, ज्या आपल्याकडे 1000-2000ला मिळतील त्या इथं 200ला मिळतात. मग आपण एक घेऊन गप्प बसावं की नाही, आपण 6 घेतो. सगळ्यांना द्यायचं एक असतं ना डोक्यामध्ये. तर हे सगळं आपण करतो. त्यामुळे जाताना तुमचं लगेज खूप जास्त होणार आहे. त्यामुळे किती लगेज जाताना, म्हणजे येताना तिथनं, म्हणजे केदारनाथमधून जाताना वापस जाताना तुमच्याकडे खूप जास्त लगेज होणार आहे. आणि तिथे रेनकोट मिळतात बरं का, काय गरज नाही आपल्या गावातनं रेनकोट आणायची. 100 रुपयाला रेनकोट मिळतात, ते फाटतात. पोंचो म्हणतात, पोंचो असं म्हणतात बरं का. हां, आणि ते येताना फाटतातच, कारण की पाऊस पडतो, त्याच्या आतमध्ये बॅग असते, बॅगेच्यावर आपण आणि काय सगळा गोंधळ असतो तो. तर तुम्हाला सांगते की हे सगळे गोंधळ अनुभवायचे असेल तर केदारनाथ धाम यात्रा, चारधाम यात्रा तुम्ही केलीच पाहिजे. ती प्रचंड थंडी अनुभवलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपला सनातन धर्म आहे आणि प्रत्येकाने केदारनाथ यात्रा केली पाहिजे. तुम्ही एकदा काशीला गेला की नाही की तुम्हाला उज्जैनला जायची ओढ लागते. एकदा तुम्ही काशीला गेलात की तुम्हाला मग नंतर हळूहळू कसं होतं माहिती का, इतर सगळं बघावं किंवा रेझॉर्टला जावं, एन्जॉय करावं, हे हळूहळू कमी होतं. कारण ह्या सगळ्या धाम यात्रा ज्या आहेत किंवा आपली ही तीर्थक्षेत्र आहेत, ही तीर्थक्षेत्र भलेही देवांच्यासाठी असतील, पण आपण ते पर्यटन केल्यावरती आपलंच व्यक्तिमत्व इतकं प्रगल्भ होतं आणि आपल्याला एक ओढ लागते ह्या सगळ्या गोष्टींची. पुन्हा पुन्हा करावं, पुन्हा पुन्हा करावं. मोक्षाची अनुभूती येते. हे बघा, हे मोक्ष बघा, हा मोक्ष, यांचं सामान बघा, ह्या काय मोक्ष. पण ठीक आहे, मज्जा येते सगळी. ह्या 40-42 वर्षाच्या या मुली आहेत, स्वतःचा संसार मागं सगळा सोडून आलेले आहेत, तर त्यांनाही खूप छान फील होते. आणि खूप तरुण मंडळी, खूप लहान मंडळी आता ही अशी अवघड चारधाम यात्रा करतायत. खूप मस्त वाटतंय. आता भीतीदायक काही नाही, सगळ्यात महत्त्वाचं रोड खूप छान आहेत. अहो काय सांगायचं तुम्हाला, डबल रोड आहेत खरं, डोंगर फोडून चालू आहेत रोड, पण सुरक्षितता ही महत्त्वाची आहे ना. आणि औषधं आपली जी आहेत ती सोबत आणा. सगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स सेवा वगैरे केदारनाथमध्ये फ्री आहेत, मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे घाबरू नका. ट्रस्टची हॉस्पिटल्स आहेत. आमच्यातल्या आमच्या मेंबरला गरज लागली, हां, मस्त ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे कसं नाही म्हटलं तरी आपलं इकडचं तिकडचं पाणी प्यायलं जातं आणि आपल्याला इथं गरम पाणी मिळत नाही. त्यामुळे जे काही नॉर्मल पाणी असतं ते सुद्धा फार कोल्ड असतं आणि ते पिऊनसुद्धा आपल्या आतड्यात हे होतं, थंडी होते. आणि मग संडास उलट्या एवढा प्रवास आमच्यातल्या एका मेंबरला झाला. पण तुम्हाला सांगते, आम्ही इतकं सहजपणे त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांनी ICUत ॲडमिट करून घेतलं, सगळं ऑक्सिजन लावला, सगळं फ्री आणि सोबत औषधं देऊन त्यांनी पाठवलं. 1 रुपयाही घेतला नाही. त्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. हां, वरात येते, थांबा बघते, चल वरात बघूया. लग्नाची एक वरात आली, बघूया. हे आता हा या हौशी मेंबर बघा आमचे दरवाजा उघडा टाकून गेले थंडीत. ओ थंडी यायली, सगळी थंडी लावाय येतो आम्ही, थंडी यायला लागली. तर अशी ही केदारनाथ दरवाजा आम्हाला बाहेरच घालून गेली. आम्ही आता कसं जायचं म्हणे वराड बघायला.
हां दरवाजा बाहेरच लावला. तर अशी ही सगळी आमची गंमत जम्मत आहे आणि छान आहे. केदारनाथ यात्रा ही खरंच चारधाम यात्रा खूप मस्त आहे. अतिशय थंडीची आहे, आजारी पाडणारी आहे, पण ठीक आहे, मस्त आहे. आयुष्यात मला नव्हतं वाटलं कधी माझी चारधाम यात्रा होईल. सगळेजण चारधाम यात्रेला कोण विमानानं जायचे, कोण कशाने जायचे. मला असं वाटायचं की अरे मला कंपनीच नाही आहे, कंपनी नाही आहे, तर मी कशी जाणार. कोणतरी आपल्याला सोबत पाहिजे ना. आणि सगळ्यांनाच आपल्या घरात फॅमिलीमध्ये आवड असत नाही सगळ्याची. तर मग मला असं वाटायचं की मी कशी जाणार, मी नाहीच जाणार असं मला वाटायचं. आणि जे जायचे त्यांना त्यांच्यात मी स्वतःला बघायचे. आणि सोशल मीडियावर मी बाहेरून जाताना दरवाजा फक्त पुढे करून जा. आम्हाला असं वाटायचं की मी त्यांच्यात बघायचे स्वतः. त्या सगळ्या सोशल मीडियावरती केदारनाथ यात्रा बघायचे, सगळं बघायचे बरं का. आणि मग कुठंतरी असं वाटतं की आपण जी इच्छा करतो ती पूर्ण करण्यासाठी पुरी कायनात असं म्हणतात की नाही, ते एक आहे ना डायलॉग. तर तसं आहे की मग ती इच्छा माझी खूप लवकर पूर्ण झाली. मला वाटलंच नव्हतं. पण इथं सगळीकडे कितीही काही सोयी असल्या तरी चालावं खूप लागतं. व्हीलचेअर वगैरे असल्या तरी व्हीलचेअर सगळ्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अजूनही चालताय, हिंडताय, फिरताय, तोपर्यंत ही चारधाम यात्रा करा. आणि सगळ्यात आम्हाला एक वाईट बघायला मिळालं म्हणजे 4-4, 5-5 महिन्याच्या बाळांना घेऊन येतात पण इथं. काय मला कळत नाही की काय एवढी हौस असते या लोकांना. थंडी, ते घोडे, त्या घोड्यावर बसताना पुढे ते बाळ बांधून घ्यायचं, ती बाळं अशी झोपत असतात. आपल्याला हे सगळं सहन होत नाही. त्या बाळांना कशाला आणायचं. एवढं कुठलं त्या आईवडिलांना हावरेपणाने की जसं काय पुढे आयुष्यात करणारच नाही काय तुम्ही ह्या यात्रा. काय सगळे चाललेत घरातले म्हणून आपणही जायचं, हे अजिबात मला आवडलेलं नाही आहे. पण अति बाळं बघायला मिळाली. ते मला अजिबात पटलं नाही. पण केदारनाथ चारधाम यात्रा ही जरूर करा. हा एक अनुभव आहे. बाकीचं आध्यात्मिक काही माहीत नाही, पण हा एक अनुभव आहे, तो आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. हां ओके, आले बघा, जेवण तयार आहे, चला हो जेवायला जाऊया. तर असं हे एक सुंदर अशी चारधाम यात्रा, मस्त वाटलं. येस, थँक्यू. हे बघा, यांनीच आमची यात्रा अशी घडवून आणलेली आहे. हे आमचे लीडर आहेत, टूर गाईड आहेत, टूर मॅनेजर आहेत आणि आमचे सर्व आहेत ते. आणि अतिशय सुंदर केलेली आहे. संदीप खंडेलवाल म्हणून हे इचलकरंजीचे आहेत. सहज एका दिवसामध्ये यांची आमची ओळख झाली यांच्यामुळे आणि ते आम्हाला घेऊनच आले. थँक्यू. आहे तिथं फिरायला लागलेत. तर असं इतकं एक सुंदर आणि जेवण खाण सगळ्याची सोय त्यांनी खूप छान केलेली आहे. मस्त वाटतंय. करा तुम्ही पण यात्रा. मनामध्ये इच्छा घ्या, तुमची देव नक्की पूर्ण करणार. जाम आहे ना. चला, आज काय आमरसपुरी. वाव, छान, मस्त. हे बघा,